Hello everyone, Namaskar. I have taken 3 chapters of algebra and 2 chapters of geometry. See, first chapter of algebra I have taken topic wise and remaining 2 chapters of algebra I have taken practice set wise. म्हणजे मी सेकंड चॅप्टर अल्जेब्राचा आणि थर्ड चॅप्टर जो अल्जेब्राचा आहे हा प्रॅक्टिस सेट 2.1 2.2 याप्रमाणे कंप्लीट केला. पण पहिला चॅप्टर मात्र मी टॉपिक वाईज कंप्लीट केला. तसंच जॉमेट्रीचा पहिला जो चॅप्टर आहे तो पण टॉपिक वाईज घेतला, पण जो सेकंड चॅप्टर आहे तो प्रॅक्टिस सेट प्रमाणे घेतला. म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1 2.2 आणि असे करून आपण प्रॉब्लेम सेटचे एक्झाम्पल्स घेतले आहेत. मग अशा प्रकारे आपण स्टँडर्ड 9 चे 5 चॅप्टर्स पूर्ण केलेले आहेत. आणि आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये जॉमेट्रीचा तिसरा चॅप्टर आपण सुरू केला आहे आणि प्रॅक्टिस सेट 3.1 मधले आपण फर्स्ट 4 एक्झाम्पल्स घेतले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण उरलेले एक्झाम्पल्स घेणार आहेत. आणि स्पाय लाईफ देवयानी या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. प्रत्येक स्टेप डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करते की जेणेकरून तुमचं लॉजिकल थिंकिंग जे आहे ते डेव्हलप होईल. तर्कशुद्ध विचारसरणी असली म्हणजे नेमका कुठे कुठला थिअरम लावायचा हे जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्हाला मॅथमॅटिक्स सोपं वाटतं. सो आय मेक मॅथ्स इझी. आय एक्सप्लेन ईच स्टेप इन डिटेल्स. पहिल्यांदाच या चॅनेलवर तुम्ही आला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. ऑब्झर्व दिस फिगर केअरफुली. See here, we have given measures of some angles and we have to find value of x, y and z. पण इथे आपल्याला काही अँगल्सची मेजरमेंट दिलेली आहे आणि आपल्याला x, y, z काढायचं आहे. आता हे जे प्रॉब्लेम्स आहे, ऑल दिस प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन remote interior angles theorem as well as angle sum property of triangle, right? So both the properties we are going to apply while with the example from practice set 3.1. We have given this figure and measures of some angles we have to find measures of angle x, angle y and angle z. आता इथे काय करायचं आहे बघा, फिगर ऑब्झर्व करा. तर इथे तुम्हाला अँगल्स इन लिनियर पेअर सापडतात का ते बघू आपण. तर हा z आणि हा 140 बघा, हे जे दोन आहेत दिस फॉर्म अँगल्स इन लिनियर पेअर. सो यू विल राइट नेम ऑफ दिस अँगल. सो अँगल EMR प्लस अँगल EMN. बघा EMR आणि EMN हे दोन काय आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. यांची सम किती आहे 180 डिग्री. मग आता EMR ची मेजरमेंट दिलेली आपल्याला 140 डिग्री. लेट अस फाइंड मेजरमेंट ऑफ EMN. So here angle EMN is equal to 180 minus 140. That is angle EMN is equal to 40 degree. EMN म्हणजे कोण आहे, EMN म्हणजे Z आहे. That means Z is equal to 40 degree. Now see these two are again they form linear pair. NEM plus NET. NET is equal to 180. Again same reason. बघा प्रत्येक वेळेस लिहिणं रिझल्ट लिहिणे आवश्यक आहे. Angles in linear pair. So here NEM म्हणजे काय आहे y. NET म्हणजे काय आहे 100 is equal to 180 degree. So y is equal to 180 minus 100. That means we get y is equal to 80 degree. आता आपल्याला y ची पण व्हॅल्यू मिळाली, राइट, 80 डिग्री. आता आपल्याला x राहिला आहे. आता इन ट्रायंगल NEM we know that measures of angles of a triangle is 180 degree. So in triangle NEM x plus y plus z is equal to 180 degree. प्रत्येक वेळेस रिजन लिहिणं आवश्यक आहे. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. Find x, we have y 80, we have z 40 is equal to 180. So x plus 120 is equal to 180. That means x is equal to 180 minus 120. That means x is equal to 60. Thus we get values of x, y, z. x ची व्हॅल्यू 60, y ची व्हॅल्यू 80 आणि z ची व्हॅल्यू 40. परत आपलं उत्तर करेक्ट आहे की नाही तुम्ही कसं बघणार, ही या तिघांची सम करून बघा. 80 plus 60 140.
140 plus 40 म्हणजे 180. That means we are right. Solve sixth example. Line AB parallel to line DE. Measure angle DERE and measure angle ARE we have to find. बघा काय दिली आहे AB parallel to DE. So here line AB parallel टू लाईन टी. मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा लाईन्स पॅरलल असतात तेव्हा अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. आता बघू आपण इथे जे आहे बघा, हा जो आहे समजा मी AB पॅरलल टू DE जर काढलं, AB पॅरलल टू DE सेपरेट फिगर काढली आणि ही ट्रान्सव्हर्सल पकडली, कुठली DA ट्रान्सव्हर्सल पकडली, तर हे जे दोन अँगल्स होतील हे काय होतील, अल्टरनेट अँगल्स. So here AB parallel to DE and line AD congruent to angle D, reason alternate angles. Now this BAD has measured 70 degree आणि जर हा 70 चा असेल तर हा D पण कितीचा असेल, 70 चा. Since angle BAD is equal to 70 degree, right? So we get D, this angle किती मिळाला आपला, 70 डिग्री. आता हा ट्रायंगल DRE बघा. इन ट्रायंगल DRE वी हॅव अँगल D प्लस अँगल DRE प्लस अँगल E इज इक्वल टू 180 डिग्री. परत रिझल्ट काय राहील, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल राईट. So here we have D किती आहे, 70. DRE that we have to find, बघा DRE आपल्याला फाइंड करायचं आहे, प्लस अँगल E. अँगल E कितीचा दिलेला आहे, 40, that is 180. So we get 110 plus DRE is equal to 180. That is DRE is equal to 180 minus 110, that is 80 degree. Thus we get DRE 70 degree, right? Now these two are linear pair. They form linear pair. Therefore ARE म्हणजे हा अँगल आणि DRE म्हणजे हा अँगल, हे लिनियर पेअर तयार करतात, इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर, right? And therefore angle ARE plus 70 is equal to 180. That is angle ARE is equal to 180 minus 70. That is angle ARE is equal to 110. ABC bisectors of angle A and B intersect at point O. बघा B आणि A चे बायसेक्टर्स हे पॉइंट O ला इंटरसेक्ट होतात. इफ C इज इक्वल टू 70 डिग्री फाइंड द मेजर्स ऑफ अँगल AOB. आता इथे आपल्याला डायग्राम काढावी लागेल. AO, लेट अस राइट गिवन रे AO and रे BO are the bisectors of angle CAB and angle CBA respectively, and we have angle C is equal to 70 degree, and what we have to find, we have to find angle AOB. आपल्याला हा AOB फाइंड करायचा आहे, राइट. आता इथे this is bisector, right? So these two angles are congruent, these two angles are congruent, so I can write angle OAB CAO is equal to OAB is equal to half of angle CAB. Angle OBA is equal to angle CBO is equal to half of angle CBA. Reason, definition of angle bisector. Definition of angle bisector. Or you can write this AO and BO are the bisectors of CAB and CBA respectively, right? Now here in triangle ABC, बघा ट्रायंगल ABC चा आपण विचार करू. ABC या ट्रायंगलचा
तर आपण काय म्हणता येईल, अँगल CAB प्लस अँगल CBA प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. Property of triangle, right? Now we will multiply both the side by 1/2. So here 1/2 is equal to CAB, CBA. 1/2 into C is equal to 1/2 into 180. आता इथे 1/2 CAB, 1/2 CAB म्हणजे CAB चा हाफ कुठला आहे, हा पण आहे, हा पण आहे बघा, पण आपण आतलाच घेणार आहे. OAB हा इथे OAB आहे. सो आय विल टेक OAB प्लस हाफ ऑफ CBA, याच्या हा पण आतलाच घेणार आहे, हा वाला OBA, राईट. सो अँगल OBA बघा, दोन्हींनी जे हाफ घेतले ते आतलेच घेतले. I didn't take this two. I have taken this angles, right? Plus half of C. मला C ची व्हॅल्यू माहिती आहे. C ची व्हॅल्यू किती आहे? C is equal to 70 and half of 180, that is 90. So here angle OAB plus angle OBA plus 35 is equal to 90. That is angle OAB plus angle OBA is equal to 90 minus 35, that is 55. So here we get sum of these two. Therefore angle OAB plus angle OBA is equal to 55 degree. Let this is statement 1. Angle AOB in triangle OAB. बघा, ट्रायंगल OAB च्या तिन्ही अँगल्स ची सम किती असते, 180. OAB प्लस OBA प्लस अँगल AOB is equal to 180 degree. Again reason angle sum property of triangle, right? Now here OAB आणि OBA बघा, 1 ना या दोघांची सम किती आहे, 55. या दोघांची सम किती आहे, 55. सो 55 प्लस अँगल AOB is equal to 180 from 1, right? And this implies angle AOB is equal to 180 minus 55. So we get here 125. Thus we get angle AOB is equal to 125. Number 8. Here line AB parallel to line CD. AB parallel to CD and line PQ is transversal. This is transversal. Ray PT and ray QT are bisectors of BPQ and PQD. Ray PT is bisector of BPQ म्हणजे हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे आणि हा QT याचा बायसेक्टर आहे PQD चा, म्हणून हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. प्रूव्ह दॅट मेजर अँगल PTQ 90 डिग्री, म्हणजे हा जो PTQ आहे हा 90 डिग्रीचा आहे, हा आपल्याला प्रूव्ह करायचा. हा जो अँगल आहे हा आपल्याला कितीचा दाखवायचा आहे, 90 डिग्रीचा PTQ. And say this angle is half of BPQ as well as this angle is also half of BPQ. पण मग आता मी हाच अँगल घेते, मग काय लिहिते, अँगल TPQ is half of angle BPQ. Reason angle bisector property as well as TQP म्हणजे हा जो अँगल आहे हा पण PQD च्या हाफ राहील, राईट. सो PQT is half of angle PQD. Reason, एक तर तुम्ही असं लिहू शकता की रे PT and रे QT are the bisectors of BPQ and PQD, or you can write angle bisector property or definition of angle bisector. Angle bisector. So here that line AB is parallel to line CD, right? Line AB parallel to line CD. We have, this is given. आणि म्हणून हे दोन अँगल्स कुठले येतील बघा, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन होतील इंटेरियर अँगल्स. अँड वी नो वेन लाईन्स आर पॅरलल इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि म्हणून अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल टू 180 डिग्री
angles, interior angles. आता मी काय करते की या पूर्ण याला हाफनी मल्टिप्लाय करते. सो हाफ ऑफ बीपीक्यू प्लस हाफ ऑफ पीक्यूडी प्लस इज इक्वल टू हाफ ऑफ 180 degree. Half of BPQ is TPQ. Half of PQD is PQT is equal to 90 degree. This is statement 1. Now let us take triangle TPQ. In triangle TPQ, what we have? पर ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची सम किती असते 180 डिग्री. सो अँगल TPQ प्लस PQT प्लस अँगल PTQ is equal to 180 degree. Again reason, angle sum property of triangle. So TPQ and PQT, sum of this is 90 plus angle PTQ is equal to 180. Thus we have angle PTQ is equal to 180 minus 90. That is angle PTQ is equal to 90 degree. Hence proof. सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.